नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्रने गिरिजाला उचलून रूम मध्ये आणले. गिरिजाला खरं तर त्रास होत आहे. गिरिजाला लागलेला आहे पायांना, म्हणून तर रुद्रने तिला उचलून आणलेलं असतं आणि रुद्र तिला घेऊन येतो. त्याच वेळी गिरिजाच्या हातात तरीही तो टेडी असतो. गिरिजाला तो म्हणतो की आलोच मी. गिरिजाला बेडवरती त्याने बसवलेला आहे आणि फर्स्ट एड किट घेऊन आलेला आहे, कारण तिच्या पायाला ड्रेसिंग करायचं आहे म्हणून रुद्रने फर्स्ट एड किट आणलेलं असतं. अरे गिरिजा म्हणते, नाही नाही, तुम्ही माझ्या पायाला हात कशाला लावताय? रुद्र म्हणतो की अहो, जखम झाले तुमच्या पायाला, असं काय करताय तुम्ही? मग त्याला ड्रेसिंग नको का करायला? नाहीतर सेप्टिक होईल ना त्याचं, कळतंय का तुम्हाला? असं म्हणत रुद्र गिरिजाला समजवत असतो आणि गिरिजाला म्हणत असतो की तुम्ही शांत व्हा बरं, मी पाहतो काय करायचंय ते. पण मला एक कळत नाहीये, एवढं सगळं करण्याची गरज काय होती? अहो, मी दुसरा टेडी दिला असता ना तुम्हाला, आणि तोच टेडी तुम्हाला का हवा होता? ठीक आहे ना, एवढ्या काचेतून जाऊन तो आणायचा गरज काय होती? तेव्हा गिरिजा म्हणते की आपल्या नात्याचं प्रतीक म्हणून तुम्ही मला तो टेडी दिलेला होता ना, मग तो मिळवणारच ना मी. ते मिळवण्यासाठी मग एवढं काय त्यात, असं तो ती सांगू लागते. रुद्रने तिच्या पायाला ड्रेसिंग केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आता कोणतंही काम करायचं नाहीये. मी आईसाहेबांना सांगतो की तुम्हाला हळद दूध द्यायला, मग हळद दूध घ्या, तुम्हाला बरं वाटेल, असं रुद्र तिला सांगू लागतो. गिरिजा मात्र रुद्रचं ऐकत असते, त्याच्याशी बोलत असते आणि त्यासोबतच इकडे रुद्रने तिच्या पायाला चांगलीच पट्टी करून दिलेली असते आणि दोघंही एकमेकांबरोबर बोलत असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा रुद्रकडे पाहत असते. रुद्र किती मनापासून या सगळ्या गोष्टी करतोय हे सुद्धा गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच गिरिजा रुद्रकडे पाहते आणि रुद्रला विचारू लागते की हे सगळं काय चाललंय. आणि गिरिजा रुद्रला म्हणते की खरंच तुम्ही खूप काळजी घेताय ना माझी, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की एवढं पण काही मी केलेलं नाहीये, असं रुद्र सांगत आहे. गिरिजा म्हणत असते की नाही, तसं नाहीये रुद्र, म्हणजे तुम्ही आता जे काही माझ्यासाठी करताय ना ते खरंच खूप मोठं आहे, असं गिरिजा रुद्रला सांगत आहे. त्यासोबतच गिरिजाला घाम फुटलेला असतो. रुद्र गिरिजाला म्हणतो की थांबा, असं म्हणत स्वतःच्याच रुमालाने गिरिजाच्या कपाळावरचा तो घाम पुसतो आणि तिला सांगू लागतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असा विश्वास रुद्रने गिरिजाला दिलेला आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा आणि रुद्र दोघंही खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करत आहेत आणि त्याचबरोबर गिरिजा सुद्धा रुद्रबरोबर खुश आहे. गिरिजा म्हणते की खरंच किती काळजी करतात ना ते माझ्यासाठी, एवढं सगळं रुद्र करतोय, पण मी त्याच्याशी कसं वागलेली आहे. गिरिजाला त्या गोष्टीची जाणीव होत असते. गिरिजाला अजिबात आवडलेलं नसतं की तिनं ज्या पद्धतीने रुद्रसोबत राहिलेली होती, वागलेली होती, ती गोष्ट आवडलेली नसते. त्यासोबतच रुद्र गिरिजाला समजवत असतो, आता शांत राहा. गिरिजा म्हणते की आजच मी माझ्या मनातलं हे सगळं सांगून टाकणार आहे आणि त्याचबरोबर रुद्रला माझ्या मनातलं प्रेमाची कबुली देणार आहे. आता मी वेळ जाऊ देणार नाही. खरं तर हा निर्णय जो गिरिजाने घेतलाय तो अगदी उत्तम आहे, कारण विचार करायचा, वेळ घालवायचा, मग मध्ये संकट येणार, त्यापेक्षा आता वाटतंय ना गिरिजाला सांगावं, तर गिरिजाने ते सांगितलं पाहिजे. आणि गिरिजाने तो निर्णय घेतलेला सुद्धा आहे की आजच्या आज ती रुद्रला प्रेमाची कबुली देणार आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे वासंती बाहेर बसलेली असते, रांगोळी घालत असते. होळीची सगळी तयारी झालेली आहे आणि त्याचबरोबर वासंती म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, मी ताईपासून ही गोष्ट लपवली याचा तिला राग आलाय. खरं तर ही गोष्ट मी कशा पद्धतीने हँडल करू हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की काय करू मी, आणि तिच्या डोक्यातून विचारच जात नसतात. तेवढ्यात गिरिजा तिथे येते आणि विचारू लागते की आई काय झालं, काय एवढं टेन्शनमध्ये आहात, काय झालंय, सांगा मला, असं म्हटल्याबरोबर इकडे वासंती सांगायला लागते. वासंती म्हणते की दुपारी मला ताई भेटलेली आणि ताई म्हणत होती तिला कळलं की इकडे देवकी जिवंत आहे, मग ती माझ्यावर खूप चिडली. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्यापासून मुद्दाम लपवून ठेवलं. मला म्हणत होती की माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एकमेव संधी आहे ती, आणि ती सुद्धा तू माझ्याकडनं काढून घेतलेली आहे, असं म्हणत तिला खूप राग आलेला आहे आणि तिनं ते ऐकवलेलं आहे. आणि दोघेही बोलत असतात. गिरिजाजवळ वासंती तिच्या मनातल्या गोष्टी सांगत आहे, पण ह्या दोन ज्या चेटकिणी आहेत त्यांना मात्र ती गोष्ट अजिबात पटत नाही. म्हणून त्या दोघीही आता तिथे येतात आणि म्हणू लागतात की कामं करा, हात हलवा. नाही, नुसती बडबड चालू आहे तोंडाची म्हणून सांगितलं,
असं म्हणत ते बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे वासंती आणि गिरिजा दोघीही म्हणतात की हो, होतच आले. गिरिजा म्हणते हो आत्ते सासूबाई, होतच आलेलं आहे, झालेलंच आहे, असं गिरिजा सांगू लागते. परंतु या सगळ्या गोष्टींचा काही फरक मात्र पडत नसतो. कारण वासंती आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघी एकत्र येऊ नये याच्यासाठी तर त्यांना हे सगळं वाटत आहे आणि एकत्र येऊ नये यासाठी तर केलेलं कारस्थान आहे. गिरिजालाही खरं तर वाईट वाटलेलं असतं. गिरिजा म्हणते काहीही झालं तरीही सगुणा मावशीच्या मनातला हा जो काही गैरसमज आहे तो दूर करावाच लागणार आहे. कारण सगुणा मावशी कशी आहे हे गिरिजाला पण चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळंच गिरिजाने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वासंतीला ती समजून सांगते की काळजी करू नका, आपण करूया सगळं व्यवस्थित, असंही ती वासंतीला सांगत आहे. त्याचवेळी उर्वशी आणि त्याचबरोबर सावी या दोघींना मात्र ही गोष्ट अजिबात पटत नसते की ह्या दोघी एकत्र येत आहेत, हे सगळं काय, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे असं म्हणत दोघीही पाहत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता इकडे उर्वशी त्याचबरोबर सगळेजण आता होळीच्या पूजेसाठी आलेले आहेत. होळीची तयारी सगळी झालेली आहे. इकडे दादासाहेबांना फोन आलेला आहे. ते म्हणतात घरची होळीची पूजा झाली की आम्ही येतोय तिकडं, असं ते सांगू लागलेले आहेत. आता मात्र सगळ्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र इकडे दादासाहेबही तिथे पोहोचलेले आहेत. आणि मग गिरिजा, रुद्र सगळेजण आहेत. रुद्र म्हणतो की चला आबासाहेब घ्या पूजा करायला. तेव्हा दादासाहेब सांगू लागतात की नाही रुद्र, चिरंजीव, ह्या वेळची पूजा तुम्ही करायची आहे, तुम्ही आणि सुनबाईंनी. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की या नागेश्वरला झालंय काय, म्हणजे गिरिजाला चक्क पूजेचा मान दिला जातोय. इकडे प्रभास त्याचबरोबर गिरिजा या दोघांनाही धक्का बसलेला असतो. ते म्हणत असतात की नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी काळबेर आहे म्हणून हा पूजेचा मान आपल्याला देत आहे, हे गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर उर्वशी आणि सावी या दोघींनाही धक्का बसलेला असतो. ते दोघीही म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय. सावी म्हणते की आता आबासाहेबांनी पण ठरवलंय का गिरिजाबरोबर चांगलं वागायचं. तेव्हा मात्र उर्वशी म्हणते काही नाही ग, ते गुरुजी आले होते ना, त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून चालू आहे हे सगळं नाटक आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलंय की सुनबाईंशी चांगलं वागायचं, तिचा सून म्हणून स्वीकार करायचा, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आता रुद्र आणि गिरिजा दोघांनीही पूजा करायला घेतलेली असते. दोघंही होलिका मातेची पूजा करत आहेत आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. सगळेजण पाहत असतात. खऱ्या अर्थाने आज पूजा सुरू झालेली आहे आणि त्या दोघबरोबर गिरिजासुद्धा रुद्रबरोबर अगदी बायकोच्या हक्काने बसलेली आहे पूजेला. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं आणि तेव्हा आता हे सगळेजण पूजेला आहेत आणि मग आता रुद्र सांगू लागतो की आबासाहेब होळी तरी तुम्ही पेटवा. आणि त्याचबरोबर होळी पेटवायला सांगितली जाते आणि होळी पेटवायच्या वेळेस आता रुद्र तिथं असतो आणि रुद्र म्हणतो की आबासाहेब तुम्ही पेटवा होळी. आणि मग नागेश्वर म्हणत असतो की नाही चिरंजीव, तुम्ही आणि सुनबाईंनी पेटवा, घ्या बरं ते, असं म्हणत तो टेंबा जो आहे तो आणलेला असतो आणि इकडे आता सांगितलं जातं की होळी पेटवायला. तेव्हा मात्र गिरिजा त्याचबरोबर रुद्र दोघंही पाहत आहेत. पण अचानक गिरिजाला धक्का बसतो. कारण तो टेंबा हातात घेतल्याबरोबर गिरिजाला कळायचं बंद होतं हे सगळं काय झालंय. आणि मग नागेश्वरने हे केलेलं आहे. सगळेजण पाहत असतात. अचानक गिरिजाला त्रास होऊ लागलेला असतो. गिरिजा हे सगळं जेव्हा घडत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि मग मात्र गिरिजाच्या हातात तो टेंबा आहे, रुद्र तिथं उभा आहे, नागेश्वर उभा आहे आणि तो पाहता क्षणी गिरिजाला त्रास होऊ लागतो. म्हणजेच गिरिजाला लहानपणीच्या त्या गोष्टी आठवतात. अजूनही तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग ताजा असतो. कारण तिच्या घराला पेटवलेलं असतं. त्या माणसाच्या हातातली ती घुंगरं, तो चेहरा तिच्या समोर येतो. पण मला आता प्रश्न पडतोय की गिरिजाला अजूनही नागेश्वर कसं काय ओळखू येत नाहीये. अंधुक अंधुक तर तिला तो चेहरा दिसतोय ना आणि तिला कळतंय त्याच्या हातात ती घुंगरं पण आहेत आणि ते गिरिजाला आठवतंय. मग गिरिजाच्या का लक्षात येत नाहीये की तो तोच माणूस आहे. म्हणजेच
अंगद महाजन आणि देवकी महाजन यांच्या घराला पेटवलेलं होतं तेव्हा गिरिजा लहान होती आणि तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग तसाच दिसत आहे. आता मात्र गिरिजा ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असते ते मात्र पाहण्यासारखं असतं. रुद्र पाहतो गिरिजा चक्कर येऊन पडलेली असते. गिरिजाला चक्कर आलेली आहे. गिरिजा खाली कोसळलेली असते आणि तेव्हा मात्र रुद्र तिथे येतो, तिला सावरतो. अचानक गिरिजाला काय झालंय हा प्रश्न रुद्रला सुद्धा पडलेला असतो. सगळेजण तिथं असतात. नक्की काय होतंय हे सगळं? प्रत्येक वेळेस गिरिजाला असा त्रास होतोय. या सगळ्याचा अर्थ काय आहे? एवढंच सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि गिरिजा रुद्रकडे पाहत असते. गिरिजाच्या लक्षात येतं की नाही याच्यामध्ये काहीतरी वेगळा डाव आहे हे सुद्धा गिरिजाच्या लक्षात आलेलं आहे. आणि गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं गिरिजाला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता रुद्र आणि गिरिजा म्हणजे गिरिजाला सावरलेलं आहे आणि रुद्र तिथं आहे. गिरिजाला म्हणतो की खरंच पेटूया का आता होळी? तेव्हा गिरिजा म्हणते की हो रुद्र आहे, मी ओके आहे, पेटूया आपण होळी. आणि मग दोघंही जोडीने होळी पेटवतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र गिरिजा रुद्रकडे पाहत असते. गिरिजाला आज पहिल्यांदा असा विश्वास दिसलेला असतो. गिरिजाला पहिल्यांदा जाणवत असतं कारण रुद्रचं मनापासून तिच्यावरती प्रेम आहे ही गोष्ट तर तिला माहितीच आहे. परंतु आता ती सुद्धा प्रेमात पडलेली आहे. गिरिजा म्हणते की आता शपथ घेते की येत्या वर्षभरात हा नागेश्वरचा खरा चेहरा मी जगासमोर आणणार आहे. आणि इकडे नागेश्वरने सुद्धा होळीच्या समोर शपथ घेतलेली असते की त्या मुलीला शोधून आम्ही तिचा बंदोबस्त करणार. म्हणजे गिरिजाने घेतलेली शपथ आणि नागेश्वरने घेतलेली शपथ हे सगळं खरं तर विचित्र असं असतं. आणि बरोबर होळीतला नारळ फुटतो आणि नागेश्वरच्या पायावरती येतो आणि तो पडतो. सगळेजण नागेश्वरकडे धावत जातात. काय झालं काय झालं विचारू लागतात. तेव्हा प्रभास मात्र म्हणत असतो की नक्कीच ह्या नाग्याने काहीतरी वाईट बोलला असणार आहे. गिरिजा म्हणत असते की बरोबर आहे, नक्कीच आबासाहेबांनी वेगळं काहीतरी बोललेलं आहे म्हणूनच असं देवयानी शिक्षा दिलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं गिरिजा देवीच्या मंदिरात गेलेली असते. तिथं दिव्यांनी आय लव्ह यू लिहिलेलं असतं आणि ती रुद्रकडे येते आणि रुद्रला विचारू लागते की रुद्र चला तुम्ही जरा देवीच्या मंदिरात जायचंय. रुद्र म्हणतो काय झालं गिरिजा? गिरिजा म्हणते चला ना. असं म्हणत गिरिजा रुद्रला घेऊन आता देवीच्या मंदिरात निघालेली आहे. आणि त्याच वेळी मात्र इकडे गिरिजा रुद्रला घेऊन जाते आणि म्हणते बघा ना. रुद्र तिथं पाहतो तेव्हा रुद्रला सुद्धा बरं वाटलेलं आहे आणि गिरिजाने हे सगळं तिच्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. ते पाहून रुद्र म्हणतो की गिरिजा हे खरं आहे सगळं? तेव्हा गिरिजा सांगते की हो सगळं खरं आहे. रुद्रला खूप छान वाटतं. म्हणजे गिरिजाने मनापासून प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि रुद्रने सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. कारण गिरिजा सांगू लागते की रुद्र आपलं नातं वेगळं होतं. आपण दोघं आधीपासून एकमेकांना मित्र होतो, एकमेकांना ओळखत होतो. त्यानंतर माझ्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी आबासाहेबांनी जे कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायला लावलं ते मी साईन केलं, पण त्यामध्ये माझा कोणताच हेतू नव्हता. म्हणजे तिथं गिरिजाने जेव्हा प्रेमाची कबुली द्यायची आहे तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तिनं केलेलं आहे आणि रुद्रसुद्धा शांतपणे तिच्या मनातलं सगळं ऐकून घेत आहे. तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि रुद्र दोघेही पाहत असतात आणि मग गिरिजा म्हणते की खरंच अगदी मनापासून सांगते रुद्र, मी तुमच्या प्रेमात कधी पडले मला नाही माहिती, पण मी त्या प्रेमाचा मनापासून स्वीकार केलेला आहे, आपल्या नात्याचा मनापासून स्वीकार केलेला आहे असं इकडे गिरिजाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र गिरिजाला खूप छान वाटत असतं. कुठेतरी मनापासून ह्या गोष्टी घडत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की धुलवड आहे आणि धुलवडीसाठी आता सगुणा तिथे आलेली असते आणि उर्वशीच्या अंगात किती मस्ती आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि सणाच्या दिवशी सुद्धा घरी आलेल्या माणसांना त्यांना चुकीची वागणूक द्यायची, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलायचं हे तिचं चालूच असतं. तशाच पद्धतीने ती बोलते आणि जाताना सगुणा मात्र नागेश्वरला म्हणते की तुझ्या पोराच्या NGO मधून एक बाई गायब झाली आहे. ती बाई कोण आहे हे लवकरच मी जगाच्या समोर आणणार आहे.
आणि नक्कीच तुझा पर्दाफाश होणार आहे. हे ऐकल्यानंतर नागेश्वरच्या तर पायाखालची जमीन सरकते आणि नागेश्वर पाहतच राहतो. तेव्हा मात्र आता ही सगुण आज काहीतरी राडा करणार. इकडे उर्वशीने थंडाई बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये भांग मिक्स केलेली आहे आणि भांग मिक्स करून तिने ती भांग आता गिरिजाला दिलेली असते आणि नेमकं त्याच वेळी सावीला रुद्रच्या जवळ जायला सांगितलेलं असतं. सावी रुद्रच्या जवळ गेलेली असते आणि सावी रुद्रच्या जवळ जाऊन वाटेल तशी वागत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालं तरीही रुद्र आणि गिरिजा यांच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. इकडे मात्र उर्वशी तिला सांगत असते की बघ, युजली लग्नानंतर बायकांना सवत असते, पण तुला तर सवत आधीपासूनच आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जे झालेलं असतं ना, ते सगळं सावी आणि रुद्रमध्ये आधीच झालेलं आहे. आता मात्र गिरिजाला राग येतो आणि गिरिजा त्याच क्षणी सनसनीत अशी कानाखाली ठेवून देते. कारण गिरिजाला खूप राग आलेला असतो. ते वागणं ते बोलणं अजिबात पटलेलं नसतं आणि म्हणूनच गिरिजाने उर्वशीच्या कानाखाली ठेवून दिलेली आहे आणि तिला सांगितलेलं असतं की बाद झालं. आणि गिरिजाने दाखवून दिलेलं आहे की तिचं रुद्रवरती असलेलं प्रेम. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.